देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर रेल्वे सेवा अखेर कल्याणमध्ये सुरू झाली असून मागील तब्बल 2 दशकांच्या प्रतीक्षेनंतर भाविकांना आता मोठा दिलासा मिळालाय। कारण या रेल्वेमुळे जवळपास 2 तासांची कठीण चढाई आता फक्त 10 मिनिटांमध्ये पूर्ण करता येऊ शकणार आहे। त्यामुळे कल्याणमधील श्री मलंगगड या प्रसिद्ध धार्मिक स्थळावर जाणाऱ्यांसाठी ही मोठी भेट ठरू शकते। पण फ्युनिक्युलर रेल्वे आहे तरी काय, त्याचं वैशिष्ट्य काय आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सुद्धा सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि आपलं सगळ्यांचं कट्टुकटमध्ये खूप स्वागत। कल्याणजवळच मलंगगड हे ठाणे जिल्ह्यातील हिंदू मुस्लिम भाविकांचं प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे आणि इथे हजारो भाविक मुंबई, नवी मुंबईसह राज्यभरातून येत असतात। त्यात मलंगगड यात्रेला सुद्धा हजारोंच्या संख्येत भाविकांची गर्दी इथे पाहायला मिळते। सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या या मलंगगडावर जाण्यासाठी आतापर्यंत भाविकांना साधारण 2 तासांची पायपीट करावी लागत होती आणि त्यामुळे ज्येष्ठांना, लहान मुलांना गडावर चढून जाणं कठीण होऊ लागलं होतं। आणि ही अडचण लक्षात घेत अंबरनाथचे तत्कालीन आमदार किसन कथोरे यांनी स्वित्झर्लंडच्या धर्तीवर या ठिकाणी फ्युनिक्युलर रेल्वेचा प्रस्ताव साधारण 2004 मध्ये मांडला होता आणि तो मंजूरही करून घेतला होता। तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळामध्ये या प्रस्तावाला मंजुरी सुद्धा मिळाली होती आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सप्तशृंगी, वणीगड आणि मलंगगडासाठी फ्युनिक्युलर रेल्वेचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर प्रत्यक्ष कामही सुरू झालं होतं। मात्र वणीगडावरील रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतरही मलंगगडाचा प्रकल्प अनेक दिवस रखडला होता आणि त्यानंतर 2012 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली। मात्र विधानसभा क्षेत्राचं विभाजन झाल्यानंतर हा प्रकल्प तसाच रखडत होता। दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी या कामाला गती देण्यासाठी निधी सुद्धा उपलब्ध करून दिला आणि त्यानंतर कामाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आणि अखेर 2026 मध्ये या फ्युनिक्युलर प्रकल्पाचं काम पूर्ण झालं असून बऱ्याच अडथळ्यांनंतर अखेर मलंगगडावरील ही रेल्वे सेवा सुरू झाली आहे। सुप्रीम सुयोग फ्युनिक्युलर कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारणीला प्रारंभ झाला होता आणि भाजपचे आमदार किसन कथोरे आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्या उपस्थितीमध्येच या रेल्वेचा शुभारंभाचा कार्यक्रम सुद्धा पार पडलाय। त्यामुळे आता श्री मलंगगड यात्रेच्या आधीच फ्युनिक्युलर रेल्वे सेवा दाखल झाल्याने यंदाच्या यात्रेमध्ये भाविकांना मोठी सोय होणार असं सुद्धा दिसून येतंय। पण फ्युनिक्युलर रेल्वे आहे तरी काय, पाहूयात। फ्युनिक्युलर रेल्वे ही एक प्रकारची केबल रेल्वे प्रणाली आहे जी डोंगराळ किंवा उतार असलेल्या भागांमध्ये प्रवाशांना किंवा वस्तू वाहतुकीसाठी वापरली जाते आणि ही प्रणाली लिफ्ट आणि रेल्वे यांचे एक मिश्रण आहे असं सुद्धा म्हणता येईल। म्हणजे गाडी ट्रेन सारखी ट्रॅकवर चालते पण केबलच्या मदतीने ती तीव्र उतारावर वर खाली केली जाते। फ्युनिक्युलर मध्ये 2 गाड्या असतात ज्या एकमेकांच्या विरोधात केबलवरून हलवल्या जातात। एक गाडी उतारावर तर दुसरी गाडी ही वर जात असते, त्यामुळे वजन हे संतुलित राहतं आणि ऊर्जेची बचत होते। या ट्रेन साधारण ट्रॉली सारख्या दिसतात पण नियंत्रित ट्रॅकवर सुरक्षितपणे चालतात। ब्रेकिंग आणि नियंत्रण यंत्रणा यांची अत्यंत महत्त्वाची असते। त्यात फ्युनिक्युलर हा शब्द लॅटिन मधील फ्युनिक्युलस या शब्दापासून आलेला आहे ज्याचा अर्थ लहान दोरी असा होतो आणि ही प्रणाली युरोपातील डोंगराळ प्रदेशातून सुरू झाली होती आणि नंतर ती जगभरामध्ये पसरली। फ्युनिक्युलर रेल्वेचा उपयोग प्रवासी वाहतुकीसाठी वस्तू आणि सामान उंच उतारावर वाहण्यासाठी हा मुख्यतः केला जातो। स्वित्झर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली, जपान यांसारख्या देशांमध्ये ही मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत आहे। भारतातही काही ठिकाणी लहान फ्युनिक्युलर सेवा आहेत। मात्र या प्रणालीमुळे प्रवास सुरक्षित, जलद, ऊर्जा बचत करणारा आणि पर्यावरणपूरक असा होतो। शिवाय डोंगराळ भागातील शहरांना किंवा पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी याच्यामुळे मिळू शकते। मलंगगड ट्रेन मार्गिकेवर 2 ट्रेन धावणार असून एका ट्रेनला 2 प्रशस्त डबे आहेत आणि एका वेळी तब्बल 9 प्रवासी याच्यातून प्रवास करू शकतील आणि अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये हा प्रवास करता येणार आहे। त्यातून दर तासाला 1200 प्रवासी प्रवास करू शकतील आणि भाविकांचा प्रतिसाद लक्षात घेता 24/7 ही सेवा दिली जाईल अशी माहिती सुप्रीम सुयोग फ्युनिक्युलर रोपवेज कंपनीच्या व्यवस्थापनाने दिली आहे। या फ्युनिक्युलर ट्रेनसाठी एकूण 70 कर्मचारी तैनात करण्यात आलेत। दरम्यान या ट्रेनमुळे भाविकांना मलंगगडावर जाण्यासाठी अंदाजे 2600 ते 3000 पायऱ्या या चढाव्या लागतात आणि त्या चढून गडावर जाण्याकरिता लागणारा हा 2 तासांचा पायी प्रवास अवघ्या काही मिनिटांवर म्हणजेच 10 मिनिटांवर आलाय। बरं, आता ही सेवा परवडणारी असेल का असाही प्रश्न अनेकांना पडला असून तर हो,
ही सेवा सर्वसामान्य नागरिकांना आणि सर्व भाविकांना परवडणारी अशीच आहे, कारण याचं भाडं फक्त 150 रुपये द्यावं लागणार आहे. त्यातही 75 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना अर्ध तिकीट द्यावं लागेल, तर 12 वर्षाखालील मुलांसाठी सुद्धा अर्ध तिकीट यासाठी द्यावं लागणार आहे. शिवाय हा प्रवास पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सुद्धा रेल्वे कंपनीने स्पष्ट केलंय आणि या सगळ्या प्रकल्पासाठी अंदाजित खर्च सुमारे 45.91 कोटी रुपये इतका होता, ज्यासाठी शासनाने 5 कोटी रुपयांची सुरुवातीची तरतूदही दिली होती. दरम्यान मलंगड माथा ते याच गडावरील भागामध्ये जाण्यासाठी अन्य फ्युनिक्युलर ट्रॉलीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि मलंगड माथ्यावर भाविकांचा विचार करून पर्यटनाच्या दृष्टीने विविध सुविधा सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं, तर पर्यटन क्षेत्र म्हणून मलंगड परिसर विकसित करण्याचे काम सुद्धा लवकरच हाती घेण्यात येणार आहे, असं आमदार किसन कथोरे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता कल्याणच्या मलंगड इथे सुरू झालेली फ्युनिक्युलर रेल्वे सेवेमुळे ज्येष्ठांना आणि लहान मुलांना सुद्धा सहजपणे गडावर जाता येणार आहे आणि मलंगडावर येणाऱ्या भाविकांच्या संख्येतही यामुळे लक्षणीय वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते, ज्यामुळे इथल्या पर्यटनाला चालना मिळणार हे मात्र नक्की आहे. त्यामुळे आता तुम्हाला देशातील पहिल्या फ्युनिक्युलर रेल्वेचा अनुभव घ्यायला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा. शिवाय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, यासोबतच आपल्याला कोणत्या प्रकल्पाची माहिती जाणून घ्यायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.